नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा GR मदतनीस तसंच स्वयंपाकी यांचे जे काही मानधन आहे किंवा अतिरिक्त निधी जो काय आहे तो वितरित करण्यासंबंधीचा हा आला आहे। नेमकी निधी हा किती वितरित हा केल्या जाणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट काय आहे हे सर्व आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण PM पोषण योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाअंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या राज्य शासनाचा अतिरिक्त हिस्सा हा वितरित करण्याबाबत सन 2025 ते 26 म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण जी काय आहे म्हणजेच की PM पोषण या योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांमध्ये येणारे जे काही स्वयंपाकी आहेत तसेच मदतनीस आहे यांना राज्य शासनाचा जो काही अतिरिक्त हिस्सा आहे किंवा निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 29 मार्च 2026चा म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। चला तर जराही वेळ लागला तर आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो आपण या शासन निर्णयासाठी जे काही संदर्भ आहे म्हणजेच की वाचा क्रमांक आहे ते सर्व पाहूयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठी निर्गमित करण्यासाठीचा तो म्हणजे की केंद्र शासनाचे आदेश क्रमांक प्रत क्रमांक 3 ते 4/2025 PMP 5 दिनांक 25/3/2026 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44 अर्थ 3 दिनांक 7/4/2025 असा आहे। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे शिक्षण संचालक प्राथमिक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रक क्रमांक प्राथमिक शिक्षण संस्था PM पोषण 2025 ते 26 04/9/96 दिनांक 25/3/2026 असा आहे। यानंतरचा शेवटचा जो काही संदर्भ आहे चौथ्या क्रमांकाचा तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक शालेय पोषण आहार 2025 प्रत क्रमांक 197/SD 3 दिनांक 27/3/2026 असा आहे। मित्रांनो, हे फक्त आपण जे काही या शासन निर्णयासाठीचे संदर्भ होते ते संदर्भ पाहिलेत। आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय काय तो सर्व जाणून घेऊयात। प्रस्तावना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील मंजूर केंद्र हिस्साच्या निधीमधील चौथ्या हप्त्याच्या रुपये 31,192.4 लाख इतका निधी संदर्भाधीन दिनांक 25 मार्च 2026 रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनास उपलब्ध करून दिला आहे। सदर निधीची विगतवारी सर्वसाधारण अनुसूचित जाती व जमाती या घटकांअंतर्गत केली आहे। प्रस्तुत योजनेकरिता केंद्र व राज्य हिस्साच्या खर्चाप्रमाणे 60-40 असे उपरोक्त केंद्र हिस्साच्या निधीपैकी सर्वसाधारण या घटकांतर्गत केंद्र हिस्साच्या 60% प्रमाणे 202,34,52,000 इतका निधी हे स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या रुपये 2,500 प्रतिमाह मानधनामध्ये 600 केंद्र हिस्साचा समावेश आहे। त्यास समरूप राज्य हिस्साच्या 40% प्रमाणे 134,89,67,000 स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या रुपये 2,500 प्रतिमाह मानधनामध्ये 400 राज्य हिस्सा समावेश आहे। असा एकूण 337,24,19,000 इतका निधी दिनांक 27/3/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरित केला आहे। उपरोक्त शासन निर्णयान्वये स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या 2,500 प्रतिमाह मानधनामध्ये 600 केंद्र हिस्सा व 400 राज्य हिस्सा असा एकूण 600 + 400 असा 1,000 इतका निधी वितरित करण्यात आला असून स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनासाठी सर्वसाधारण या घटकाअंतर्गत राज्य हिस्स्यातून अतिरिक्त रुपये 1,500 याप्रमाणे वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सर्वसाधारण या घटकाअंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य हिस्स्यातून अतिरिक्त
1500 याप्रमाणे रुपये 37,80,00,000 फक्त इतका निधी हा वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी काय आहे 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील जे काही तरतूद आहे, यामधून सर्वसाधारण घटकामध्ये येणारे जे काही स्वयंपाकी असणार आहेत, तसेच मदतनीस असणार आहे, यांना राज्य हिस्सातून अतिरिक्त जो काही हिस्सा असणार आहे, निधी असणार आहे, त्यासाठी प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे जो काही एकूण निधी आहे 37,80,00,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. चला तर मित्रांनो, हा संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात. यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष पाहूयात. यामध्ये मागणी क्रमांक E2 2202 सर्वसाधारण शिक्षण 112 प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक 0104 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण PM पोषण सर्वसाधारण आवर्ती राज्य हिस्सापेक्षा अधिकचा खर्च कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2202 L012 यासाठी एकूण जो काही निधी आहे अर्थसंकल्पित केलेला 2025 ते 26 मधील या लेखा शिक्षकासाठी जातो, म्हणजे 180 कोटी एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित आहे. आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे एकूण तो म्हणजे की 37,80,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे या लेखा शिक्षकासाठी हा वितरित केला जाणार आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. तसेच मित्रांनो, सदरचा शासन निर्णय हा वित्त विभाग यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 289/5 दिनांक 27 मार्च 2026 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तसेच शालेय शिक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2325/70/25 अर्थसंकल्प दिनांक 17/10/2025 अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरित केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण तसेच सवितरण करण्याकरिता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व सवितरण अधिकारी घोषित करण्यात आले असून त्यानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच सदरचा निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश, आदेश, शासन निर्णय, परिपत्रक तसेच सूचना यांना अनुसरून विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घेण्यात यावी. तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे. तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 2026-29-29-54-23-12-21 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का क्रॉस चेक जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तरी काही हरकत नाही. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, सर्व समजलाच असेल. आणि असेच नवीन GR मी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.